नमस्कार विद्यार्थ्यांनो, 12वी मानसशास्त्र विषयाच्या ऑनलाईन वर्गामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. इयत्ता 11वी मध्ये मानसशास्त्र या विषयाशी तुमची तोंडओळख झालेली आहे. मानसशास्त्र हा विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा विषय कृतीमधून शिकणार आहात. या कृती तुम्ही स्वतः करा, त्यामुळे तुमच्या विचार प्रक्रियेला चालना मिळणार आहे. गेल्या वर्षी 8 प्रकरणांच्या साहाय्याने तुम्ही मानसशास्त्राची तोंड ओळख करून घेतली. या वर्षी सुद्धा एकूण 8 चॅप्टरच्या साहाय्याने आपण मानसशास्त्र या विषयाची अधिक सखोलपणे माहिती करून घेणार आहोत. आपल्याचं पहिलं प्रकरण आहे मानसशास्त्र एक विज्ञान शाखा. आजचे युग हे विज्ञान युग आहे. आपण विज्ञान युगामध्ये राहतो. आपल्या जीवनातील जवळपास सर्वच क्षेत्रामध्ये विज्ञानाचा प्रभाव आढळतो. मनुष्य प्राण्यामध्ये जगण्यासाठी संघर्ष करण्याची जन्मजात प्रवृत्ती असते. त्यामुळे मानवी उत्क्रांतीच्या होमो सेपियन या अवस्थेपासून मनुष्याने त्याच्या अवतीभोवती घडणाऱ्या घडामोडींचा वेध घेण्यास सुरुवात केली आणि कालांतराने त्यातूनच अनेक शास्त्रे निर्माण झाली. आजच्या काळामध्ये शास्त्राचे प्रामुख्याने 3 प्रकारामध्ये विभाजन केलेले आढळते. पहिला प्रकार आहे नैसर्गिक शास्त्रे. नैसर्गिक शास्त्रामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूशास्त्र यांचा समावेश होतो. दुसरा शास्त्राचा प्रकार आहे जैविक शास्त्रे. जैविक शास्त्रामध्ये प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, शरीरशास्त्र यांचा समावेश होतो. तिसऱ्या शास्त्राचा प्रकार आहे सामाजिक शास्त्रे. सामाजिक शास्त्रामध्ये मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र या शास्त्रांचा समावेश होतो. काही लोकांना हा प्रश्न पडतो की मानसशास्त्र हे खऱ्या अर्थाने शास्त्र आहे की नाही. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम शास्त्र म्हणजे काय आणि मानसशास्त्र म्हणजे काय या प्रश्नांची उत्तरं माहीत असणं आवश्यक आहे. या प्रकरणामध्ये आपण शास्त्र म्हणजे काय आणि मानसशास्त्र म्हणजे काय या 2 प्रश्नांची उत्तरे शोधणार आहेत आणि त्यातूनच आपल्याला मानसशास्त्र हे खऱ्या अर्थाने कशा प्रकारे शास्त्र आहे याची माहिती प्राप्त होणार आहे. यानंतर आपला पुढचा टॉपिक आहे शास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये. आता मानसशास्त्र हे शास्त्र आहे असं जर आपण म्हणत असेल तर आपल्याला मानसशास्त्राची वैशिष्ट्ये काय आहेत ती माहीत असणे आवश्यक आहे. त्या अगोदर आपण शास्त्र म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. तर शास्त्राला इंग्लिशमध्ये सायन्स असे म्हणतात. सायन्स हा इंग्रजी शब्द सायन्सिया या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे आणि सायन्सिया या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान आणि म्हणून आपल्याला शास्त्राची अशा प्रकारची व्याख्या करता येते. ज्ञान संपादन करणे व ज्ञानाचे उपयोजन करणे आणि नैसर्गिक व सामाजिक विश्वाला तथ्याधारित पद्धतशीर कार्यप्रणालीच्या आधारे समजून घेणे अशी आपण शास्त्राची व्याख्या करू शकतो किंवा व्याख्या केलेली आहे. आता ज्ञान संपादन करणे म्हणजे काय की विविध प्रकारची माहिती किंवा ज्ञान गोळा करणं. नुसतं ते गोळा करणं नाही तर त्या ज्ञानाचं उपयोजन करणं म्हणजेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्या ज्ञानाचा आपल्याला वापर करता येणं सुद्धा खूप आवश्यक आहे. आणि हे करत असताना हे जे काही आपल्या सभोवताली असलेलं नैसर्गिक व सामाजिक जग आहे त्या जगाने जी काही तथ्याधारित असं पद्धतशीर किंवा क्रमबद्ध कार्यप्रणाली तयार केलेली आहे त्या कार्यप्रणालीच्या आधारे आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाचा आपल्या दैनंदिन जीवनासाठी किंवा आपल्या विकासासाठी वापर करून घेणं म्हणजेच शास्त्र होय. शास्त्राची प्रमुख वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य आहे सप्रमाण पुरावा. शास्त्रात सप्रमाण पुराव्याच्या आधारे माहितीचा अभ्यास करून
त्याचा अर्थ लावला जातो. सप्रमाण पुरावा म्हणजे प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे किंवा प्रयोगाद्वारे आलेल्या अनुभवातून केलेले माहितीचे संकलन होय. आणि हीच पद्धती मानसशास्त्रामध्ये सुद्धा वापरली जाते. मानसशास्त्रामध्ये सुद्धा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष निरीक्षणाच्या साहाय्याने, त्याचप्रमाणे विविध प्रयोगांच्या साहाय्याने जे अनुभव प्राप्त होतात त्या अनुभवांची नोंद केली जाते. ती सर्व नोंद एकत्र संकलित करून त्यानंतर त्याचं विश्लेषण करून काय केलं जातं, त्याचा अर्थ लावला जातो किंवा ज्याला आपण म्हणतो त्याचा निष्कर्ष काढला जातो. आता शास्त्रोक्त ज्ञान जे आहे ते ज्ञान सप्रमाण पुराव्यावर आधारित असणे आवश्यक आहे. एखाद्या संशोधकाने केलेल्या संशोधनाचा पडताळा जर दुसरा संशोधक शास्त्रोक्त ज्ञानाच्या साहाय्याने भविष्यामध्ये जर करू शकत असेल तरच त्या ज्ञानाला काय म्हटलं जातं, सप्रमाण पुरावा आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे वस्तुनिष्ठता. आता एखाद्या घटकाचा जर शास्त्रामध्ये अभ्यास करायचा असेल तर तो वस्तुनिष्ठपणे होणे आवश्यक आहे. तर वस्तुनिष्ठता म्हणजे काय, तर तथ्याकडे स्वतःच्या अपेक्षेप्रमाणे न पाहता तटस्थपणे पाहून त्याचा स्वीकार करणे म्हणजे वस्तुनिष्ठता होय. मग वस्तुनिष्ठतामध्ये पक्षपातीपणा असेल किंवा पूर्वग्रह असेल, विश्वास, इच्छा, आपली मूल्य किंवा आपली पसंती नापसंती या गोष्टी सर्व बाजूला ठेवून संशोधन करत असताना त्या घटकाकडे वास्तववादी दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक असतं आणि त्यालाच आपण वस्तुनिष्ठता असे म्हणतो. त्यानंतर तिसरं शास्त्राचं वैशिष्ट्य शास्त्रोक्त कार्यकारण भाव. आता दोन किंवा दोनापेक्षा अधिक परिवर्तकांमधील कार्यकारण भाव शोधणे हा शास्त्राचा मुख्य हेतू असतो. आता यामध्ये संशोधक काय करत असतो की सर्व बाह्य परिवर्तकांवर नियंत्रण ठेवून स्वतंत्र परिवर्तकाचा परतंत्र परिवर्तकावर होणारा परिणाम तो अभ्यासत असतो आणि याच्या साहाय्याने किंवा एका परिवर्तकाचा, ज्याला आपण काय म्हणतो स्वतंत्र परिवर्तक असं म्हणतो, त्या परिवर्तकाचा दुसऱ्या परिवर्तकावर काय परिणाम होतो हे अभ्यासणे याला म्हटलं जातं शास्त्रोक्त कार्यकारण भाव अभ्यासणे. मग याच्यामध्ये परिवर्तक हे दोन प्रकारचे आहे. एक आहे स्वतंत्र परिवर्तक आणि दुसरा आहे परतंत्र परिवर्तक. आणि यामध्ये परिवर्तक हे दोन किंवा दोनापेक्षा अधिक सुद्धा असू शकतात. शास्त्राचा चौथं वैशिष्ट्य आहे पद्धतशीर विश्लेषण. शास्त्रात एखाद्या घटकाचा अभ्यास करत असताना क्रमवार पद्धतीचा अवलंब केला जातो. यामध्ये समस्या निश्चित करणे, गृहीतक मांडणे, माहितीचे संकलन करणे आणि संकलित केलेल्या माहितीचे विश्लेषण करणे आणि विश्लेषण केलेल्या माहितीच्या साहाय्याने सार्वत्रिक नियम शोधणे किंवा तयार करणे आणि पूर्वकथन करणे या शास्त्रोक्त पायऱ्यांचा समावेश होतो. त्यानंतर पाचवं शास्त्राचं वैशिष्ट्य पडताळा. दिलेल्या परिस्थितीत शास्त्रीय माहितीची कोणत्याही काळात व कोणत्याही ठिकाणी प्रचिती घेता येणे म्हणजे पडताळा होय. यामध्ये एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये जर संशोधन केलं गेलं असेल तर ही जी शास्त्रीय माहिती आहे या शास्त्रीय माहितीच्या साहाय्याने आपण कोणत्याही काळामध्ये आणि कोणत्याही ठिकाणी जर याचा अभ्यास केला तर अगोदरच्या संशोधनात जे निष्कर्ष आले तेच आता जर येत असतील तरच ती माहिती शास्त्रशुद्ध आहे असं गृहीत धरलं जातं. आणि पडताळ्यामुळे शास्त्रोक्त माहितीचं जे खात्रीशीरपणा आहे त्याच्यामध्ये वाढ होते आणि आपल्याला शास्त्रीय सिद्धांत मांडणे सहज शक्य होते. त्यानंतर सहावं वैशिष्ट्य आहे पूर्वकथन. आता पूर्वकथनामध्ये शास्त्राद्वारे आपल्याला पूर्वकथन सुद्धा करता येतं आणि संशोधन करत असताना फक्त एखाद्या घटनेचं फक्त वर्णन करत नाही तर त्या घटनेचं तो स्पष्टीकरणही करत असतो आणि
स्पष्टीकरण करत असताना तर त्याच अनुषंगाने तो त्या घटनेचं पूर्वकथन सुद्धा करत असतो. अशा प्रकारे आपण शास्त्राची प्रमुख 6 वैशिष्ट्ये अभ्यासली. पुढचा टॉपिक आहे मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून इतिहास. त्यात आहे तत्वज्ञानाची शाखा म्हणून मानसशास्त्राची सुरुवात. मानसशास्त्राचे मूळ आपल्याला ग्रीक संस्कृतीमध्ये आढळते आणि सुरुवातीच्या काळामध्ये मानसशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र नव्हते, तर 1870च्या दशकापर्यंत मानसशास्त्राचा अभ्यास तत्वज्ञानाची शाखा म्हणून केला जात होता. त्यानंतर 1879 मध्ये मानसशास्त्राचा स्वतंत्र शास्त्र म्हणून उदय झाला. जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम वुंट यांनी 1879 मध्ये जर्मनीतील लिपजिंग विद्यापीठात मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली आणि त्यानंतर मानसशास्त्राची स्वतंत्र शास्त्र म्हणून काय झालेले आहे, विकास झालेले किंवा त्याच्याकडे पाहण्याचा व्यक्तींचा दृष्टिकोन बदललेला आहे. त्यानंतर तिसरा आहे रचनावादाचा उदय. रचनावाद हा मानसशास्त्रातील सर्वसाधारणपणे पहिला विचार प्रवाह मानला जातो. विल्यम वुंट व त्यांचा विद्यार्थी एडवर्ड बी टिचनेर यांनी रचनावादाचा पुरस्कार केलेला आहे. विल्यम वुंट यांनी वेदन आणि संवेदन यासारख्या बोधात्मक अनुभवांच्या अभ्यासासाठी आत्मनिरीक्षण पद्धतीचा काय केलेला आहे, विकास केलेला आहे. त्यानंतर आहे कार्यवादाचा उगम. विल्यम जेम्स या शास्त्रज्ञाने कार्यवादाचा काय केलेले विचार प्रवाह मांडलेला आहे आणि विल्यम जेम्स यांना अमेरिकन मानसशास्त्राचा जनक म्हणून संबोधले जाते. त्यांनी सुद्धा बोधात्मक अनुभवाच्या अभ्यासावर भर दिलेला आहे. त्यानंतर पाचवा आहे मनोविश्लेषणवादाचा उदय. मानसशास्त्रातील सुरुवातीचे हे जे विविध विचार प्रवाह आहेत त्या सर्व विचार प्रवाहांच्या विरोधी जो विचार प्रवाह मांडला तो आहे मनोविश्लेषणवादाचा विचार प्रवाह आणि हा विचार प्रवाह डॉक्टर सिगमंड फ्राइड यांनी 1890 मध्ये मांडला आणि त्यामुळे त्यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं. त्यांनी अबोध मनाच्या अभ्यासावर भर दिला. सहावा आहे वर्तनवादाचा उदय. 20व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जे.बी. वॉटसन यांनी वर्तनवादाचा नवीन विचार प्रवाह मानसशास्त्रामध्ये मांडला. वर्तनवादामध्ये त्यांनी बोधात्मक अनुभव आणि अबोध मन यांच्या अभ्यासाला विरोध केला आणि त्यांनी निरीक्षणक्षम वर्तनाच्या अभ्यासावर भर दिला. त्यांच्या या अभ्यासामुळे मानसशास्त्राच्या अभ्यासाला अधिक शास्त्रीय आधार किंवा अधिक शास्त्रीय स्वरूप प्राप्त झाले. त्यानंतर सातवा आहे मानवतावादाचा उदय. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात मनोविश्लेषणवाद आणि वर्तनवादाचा प्रभाव मानसशास्त्रावर होता. त्यानंतर 20व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकन मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर्स यांनी मानवतावादी विचार प्रवाह मांडला आणि या मानवतावादी विचार प्रवाहातील लोकांना मनोविश्लेषण अबोध मनाचा आणि वर्तनवादावरील निर्बंध असलेल्या वर्तनाचा अभ्यास करणे या गोष्टी अमान्य होत्या आणि म्हणून कार्ल रॉजर्स यांनी मानवतावादी विचार प्रवाहामध्ये स्वइच्छा, स्वनियंत्रण व आत्मवास्तविकीकरण या घटकांवर अधिक भर दिला. आठवा आहे बौद्धिक उपपत्तीचा उदय. 1950 आणि 1960च्या दशकामध्ये मनोविश्लेषणवाद आणि वर्तनवाद यांना मागे टाकणाऱ्या बौद्धिक उपपत्तीचा उगम झाला किंवा उदय झाला आणि अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अल्ड्रिच नेसर यांनी बौद्धिक उपपत्तीचा शोध लावला. म्हणून त्यांना बौद्धिक उपपत्तीचा जनक म्हणून सुद्धा संबोधले जाते. आता बौद्धिक उपपत्तीचा अभ्यास करणारे जे शास्त्रज्ञ आहेत ते स्मरण, निर्णय प्रक्रिया, समस्या परिहार, बुद्धिमत्ता आणि भाषा यासारख्या उच्च मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी MRI स्कॅन आणि पेट स्कॅन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात.